नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सुबोध मृण्मयीला म्हणत असतो, आमचं बीपीचं पेशंट आता खूप ठणठणीत झालंय. तर लगेच अशोक म्हणतो, हो आणि आता तुलाही ठणठणीत व्हायचंय. तर लगेच वहिनी म्हणतात, पण याचं सगळं क्रेडिट मात्र गुंजाला जातं बरं का. तर हे ऐकून मृण्मयीला खूप राग येतो. तर लगेच सुबोध म्हणतो, हो. तर सर्वेश म्हणतो, अरे पण काल बिल कबीरने भरलं की काय? त्यावर सुबोध म्हणतो, हो कालच दोन्हीही बिले त्यांनी भरून टाकली. तर लगेच सर्वेश म्हणतो, मधू या सर्वांची काय गरज होती? किती बिल होतं ते? 2.5 लाख. तर लगेच मधू म्हणते, अरे दादा मग मृण्मयी त्याची होणारी बायको आहे, काय झालं भरलं तर? तर लगेच वहिनी म्हणतात, मग आमचा कबीरही खूप समंजस आहे बरं का. तर हे ऐकून लगेच माया म्हणते, म्हणजे आधी चूक करायची आणि मग ती निस्तरत बसायची. तर लगेच मायाचे हे टोमणे ऐकून सर्वेश म्हणतो, इथे एसी बंद आहे की काय? खूपच उकडतंय वाटतं. आणि लगेच तो मृण्मयीला म्हणतो, मृण्मयी तू तुझ्याच घरी जा थोडे दिवस. तर लगेच मृण्मयी म्हणते, का बाबा? तर लगेच सर्वेश म्हणतो, कारण आपल्या घरी वातावरण व्यवस्थित नाहीये. माया जरी दिसायला आधुनिक असली ना तरी तिचे विचार आधुनिक नाहीये. तर त्यावर मृण्मयी म्हणते, नाही बाबा, मी आपल्याच घरी राहणार आहे, मला कुठेही राहायचं नाही. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, ठीक आहे बाई, तुला जिथे राहायचंय तिथे राहा, दोन्हीही घरे आपलेच आहे. तर मधू ही मृण्मयीकडे बघतच असते, कारण मृण्मयी ही खूप नाराज असते. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुला भेटायला घरी येत जाऊ ना. तर त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, परंतु येण्याआधी मला एक कॉल करत जा. तर सुबोध म्हणतो, का? तर लगेच मृण्मयी म्हणते, मला सध्या एकांतात राहण्याची खूप गरज आहे, त्यामुळे फोन करून आलेलंच बरं. मृण्मयीला कबीरचं बोलणं खूप मनाला लागलेलं असतं, कारण तिला वाटत असते की कबीरने अजूनही आपल्याला खोटे सांगितलेले आहे. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, ठीक आहे बाई, आम्ही फोन करून तुला भेटायला येत जाऊ, मग तर ठीक आहे ना. तर लगेच सर्वेश म्हणतो, अरे पण आपला कबीर कुठे? मायांच्या पोकळ धमक्यांना घाबरला की काय तो? तर कबीर इकडे बाहेर असतो, तो फोनवर बोलत असतो. त्याला तो गुंड म्हणत असतो, कसं हे ना कबीर साहेब, आमच्या कामाची पण एक पद्धत आहे. आम्ही आधी समोरच्या माणसाला एकदा समजावून सांगतो आणि त्याने जर नाही ऐकलं तरच मग पुढचं पाऊल घेतो आणि त्याला उचलतो. आणि आजपर्यंत आम्ही ज्यांना ज्यांना उचललंय त्यातले बरेचसे लोक घरी पण गेले नाही. तर कबीर म्हणतो, मरणाची भीती कुणाला दाखवतोय? मी एक पत्रकार आहे, सच्चा पत्रकार, चल ठेव फोन. तर लगेच तो माणूस म्हणतो, हो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, तुमची बायको ॲडमिट आहे ना, आणि तुम्ही बाहेर मोलकरणी बरोबर. तर लगेच कबीर पाठीमागे वळून बघतो. तर 4-5 माणसे लगेच त्याच्या नाकाला रुमाल लावतात आणि त्याला ओढत असतात. तर हे सर्व गुंजा बघत असते आणि हे सर्व बघितल्यानंतर गुंजा लगेच पळतच कबीर जवळ येते आणि त्या गुंडांना मारायला लागते. परंतु तो गुंड लगेच गुंजाचे हात धरून ठेवतो, त्यामुळे तिला काहीच करता येत नाही. मग ती माणसे कबीरला ओढत त्या व्हॅन गाडीत बसवतात आणि तेथून घेऊन जायला लागतात. तेवढ्यात गुंजा लगेच हाताने त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा रुमाल खाली ओढते आणि तिने त्या गुंडाचा चेहरा पूर्ण बघितलेला असतो. तर लगेच ते सर्व माणसे कबीरला तेथून घेऊन जातात. तर गुंजा सायबा सायबा असे ओरडत त्या गाडीमागे पळत असते, परंतु ती गाडी खूप पुढे निघून जाते. तर गुंजा ही तिथेच सायबा असे म्हणून ओरडत असते. तर इकडे आतमध्ये सर्वजण घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तर मधू लगेच कबीरच्या बाबांना म्हणते, अहो कबीरने बिल भरलंय खरे, परंतु एवढे पैसे आणले कुठून? तर लगेच अशोक म्हणतो, हो मी विचारले सुबोधला, तो म्हणाला की कबीरने पत्रकार संस्थेमधून कर्ज काढलं होतं लग्नाला, त्यातून भरलंय. तर लगेच मधू म्हणते, मी आतमध्ये कबीरची बाजू घेतली खरी, पण खूपच जास्त पैसे आहे ना, 2.5 लाख. तर अशोक म्हणतो, काळजी करू नका वहिनी, सर्व काही ठीक होईल. तर सर्वेश म्हणतो, मी गाडी घेऊन येतो, तुम्ही इथेच थांबा. मग सर्वेश बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तिथे खूप गर्दी जमलेली असते. तर लगेच सर्वेश त्या माणसांना विचारतो, काय झालं? तर तो माणूस म्हणतो, इथे दिवसाढवळ्या किडनॅप झालंय. तर लगेच गुंजा पळतच येते आणि ती खूप घाबरलेली असते. तर लगेच सुबोध म्हणतो, अगं काय झालं तुला? तर लगेच गुंजा म्हणते, अहो आपल्या साहेबाला कोणीतरी पळून नेलं इथून. तर लगेच सर्वेश म्हणतो, म्हणजे तो माणूस
आपला कबीर होता. अरे बापरे, आता काय करायचं, मी काय करू? तो खूप गोंधळून जातो. तर सुबोधला तर काही सुचतच नाही. मी पोलीस स्टेशनला जाऊ का? मी कबीरला फोन करू का? तर लगेच गुंजा म्हणते, दादा तुम्ही शांत व्हा, एवढे घाबरून जाऊ नका. एक तर आधीच आपल्याकडे 2 पेशंट आहे. त्यात आपल्याला खूप सावधगिरीने राहावं लागेल. त्यांना काहीही कळता कामा नये. आपण त्यांना गाडीत बसून घरी काढून देऊया आणि मग आपण पोलीस स्टेशनला जाऊया. तर सर्वेश म्हणतो ठीक आहे. मग सर्वेश, गुंजा व सुबोध तिघेही पोलीस स्टेशनला येतात. परंतु त्यांना कोणीही आतमध्ये घेत नसतं. थोड्या वेळ बसा, थोड्या वेळ बसा म्हणून त्यांना बाहेरच बसवलेलं असतं. तर लगेच सुबोध रागातच त्या पोलिसांना म्हणतो, काय चाललंय तुमचं? इथे माझ्या भावाला किडनॅप केलंय आणि तुम्ही थोड्या वेळ थांबा, थोड्या वेळ थांबा. तर सर्वेश म्हणतो, सुबोध अशा वेळेस समंजसपणाने वागायचं असतं. रागाने वागून काही उपयोग नाही. तर गुंजा म्हणते, थांबा आता खूप झालंय. इतक्या वेळ तर ती माणसे आपल्या साहेबाला घेऊन कुठे गेली असतील, मीच जाते. तर गुंजा लगेच पळतच आतमध्ये जाते. तर तिला बघून ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हिला कोणी आतमध्ये सोडलंय? तर गुंजा म्हणते, मीच आतमध्ये आले. आम्ही केव्हाचं बाहेर बसलो. इथे आमच्या साहेबाला, पत्रकार कबीर साहेब यांना किडनॅप केलंय आणि तुम्ही आमची कंप्लेंट लिहून घ्यायची सोडून थोड्या वेळ थांबा, थोड्या वेळ थांबा करताय. तर लगेच ते पोलीस म्हणतात, तू कोण आहे त्यांची? तर सुबोध म्हणतो, थांबा मी सांगतो. मी कबीरचा भाऊ आहे आणि ती आमच्या घरात कामाला आहे. तर लगेच ते पोलीस म्हणतात, तू शेवटी मोलकरीणच आहे ना, मग काय एवढं पुढं पुढं करते? तर लगेच गुंजाही गप्प बसते. तर सर्वेश म्हणतो, अहो तुम्ही तिला काय बोलताय, लहान आहे ती आणि तिने पाहिलंय त्या गुंडांना कबीरला किडनॅप करताना. तर लगेच ते पोलीस म्हणतात, हो का, तुम्ही जरा दिसताने समंजसपणाने दिसतायत, परंतु असे का वागतायत? इकडे या, मी तुम्हाला समजावून सांगतो. असे म्हणून लगेच ते पोलीस सर्वेशला बाजूला घेऊन जातात आणि म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या कबीरला कोणी किडनॅप केलंय? तर सर्वेश म्हणतो, नाही. तर लगेच ते पोलीस म्हणतात, महिपतराव म्हणून खूप मोठा गुंड आहे, त्याने तुमच्या कबीरला किडनॅप केलंय आणि त्या डोंगरवाडीचं आर्टिकल मागे घेत नाही म्हणून. परंतु महिपतराव हा खूप डेंजर माणूस आहे, त्यामुळे मला नाही वाटत कोणीही तुमची मदत करेल म्हणून. आता तुमच्या कबीरने त्याच्याशी पंगा घेतलाय. उद्या तुमचा कबीर तुम्हाला कुठे रस्त्याच्या कडेला, नदी नाल्यात कुठे पडलेला सापडेल, काहीच सांगता येत नाही. तर लगेच सर्वेश हे बोलणे ऐकून बाहेर येतो आणि सुबोधला म्हणतो, चल सुबोध, इथे काहीही होणार नाही. हे प्रकरण खूप अवघड दिसतंय. तर गुंजा म्हणते, ठीक आहे, यांनी जरी आपल्याला मदत नाही केली ना, तरी माझ्या साहेबाला मी शोधूनच काढणार. आणि लगेच सर्वजण तिथून निघून जातात. तर इकडे घरी आल्यानंतर अशोक म्हणतो, मधू तू औषधं घेतली ना? तर लगेच कविता म्हणते, हो काकू, तुम्ही औषधं घ्या बरं, आत्ताच कुठे तुमची तब्येत बरी झाली. तर लगेच मधू म्हणते, अहो पण कबीर का आला नाही अजून? तर वहिनी म्हणतात, अगं कबीरचं सोड, पण आपली डोंगरवाडीची मैना कुठे राहिली काय माहिती. तर रेशी म्हणते, हरवली तर नाही ना? तर कविता म्हणते, अगं हरवेल कशी, सुबोध आणि कबीर आहे ना तिच्याबरोबर, येईलच ती. तेवढ्यात लगेच गुंजा, सुबोध आणि सर्वेश येतात. मग घरात आल्यानंतर लगेच मधू गुंजाला म्हणते, अगं गुंजा किती उशीर, काय हे? तर लगेच सुबोध म्हणतो, मामा बस ना. तर लगेच मधू म्हणते, अरे दादा तू इथे का आलायस? मृण्मयीची काळजी घ्यायची सोडून तू इकडे काय करतोयस? तर लगेच अशोक म्हणतो, आधी कबीर कुठे? सुबोध बोल ना. तर गुंजा लगेच मनात म्हणते, तुम्हाला कसं सांगू साहेबा किती अडचणीत आहे. तर लगेच मधू म्हणते, गुंजा काय झालंय, कबीर कुठे? तर लगेच रेशीम म्हणते, अगं काकू काहीतरी विचारते, उत्तर दे ना. तर गुंजा म्हणते, आई तुम्हाला कसं सांगू, सगळी गडबड झाली. तर मधू म्हणते, काय झालंय? तर लगेच सर्वेश म्हणतो, अगं गाडीचा टायर फुटला ना, मग ती गाडी ढकलतच आम्ही गॅरेजला नेली. तर गुंजा म्हणते, आई चला बरं तुम्ही आराम करा. तर मधू म्हणते, गुंजा थांब, तू खोटं बोलतेस, काय झालंय दादा, तू काही सांगणार आहे की नाही? तर गुंजा लगेच रडायला लागते. तर मधू म्हणते, अरे सुबोध बोल ना, काय झालंय, ही गुंजा का रडतेस? तर सुबोधही शांतपणे बघत असतो. तर लगेच मधू म्हणते, सुबोध
तू काय लपवतोयस आमच्यापासून? पटकन बोल. मला एका शब्दात खरं खरं सांग. कबीर कुठे? तो का नाही आला तुमच्याबरोबर? तर कविताही म्हणते, अरे सुबोध सांग ना काय झालंय? तर लगेच अशोक म्हणतो, सुबोध बोल पटकन, काय लपवतोयस तू? कबीर कुठे? तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मीडियावाले लोक घरी आलेले असतात आणि म्हणत असतात, आम्ही ऐकलेली बातमी खरी आहे का? तर लगेच अशोक म्हणतो, अहो पण झालंय काय? तर लगेच तो माणूस म्हणतो, अहो तुमचा मुलगा कबीर सरपोतदार किडनॅप झालाय. तर हे ऐकून मधू आणि सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे कबीरला त्या गुंडांनी किडनॅप करून एका अंधाऱ्या रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं. तर इकडे गुंजा रूममध्ये जाते आणि देवापुढे हात जोडते आणि म्हणत असते, देवा मी काहीही करून साहेबाला या सगळ्यातून वाचवणार आहे आणि मी या घरची सून आहे. त्यामुळे जोपर्यंत माझा साहेबा घरी येत नाही तोपर्यंत या घरच्यांचं रक्षण करण्याची सर्व जिम्मेदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मी साहेबाला सुखरूप घरी आणणारच. तर तिचे हे सर्व बोलणे सर्वेशने दारात येऊन ऐकलेले असते. तर आता सर्वेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर गुंजा काय बोलत असते, मी या घरची सून आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल